राधे मंडळी, कशा आहात सर्व? मी पायल आणि स्वागत आहे तुमचं सर्वांचं माझ्या ब्लॉगमध्ये. तर मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आज मकर संक्रांती, त्यामुळे मग घरी पुरणाचा स्वयंपाक बनवतो आहे. मग इकडे ऑलमोस्ट डन झाला आहे स्वयंपाक आणि किचनची हालत इतकी खराब झाली. गुड मॉर्निंग. तर आज करायची दुकानाची साफसफाई. ब्लोअर घेऊन चाललोय. आता दुकानावर आलोय. दुकान उघडून साफसफाई करतो. मित्रांनो, ही आहे आपली दुकान. चला आता साफसफाई करून घेतो. झाली साफसफाई. घरी जाऊन फ्रेश होतो. आजी काय म्हणते? काय म्हणते? काही नाही, जेवते. जेवते का? मम्मी मस्त रेडी झाल्या. आजीला सोडून आलोय मी आता एका ठिकाणी कार्यक्रमात. आणि आता वापस ड्युटी दुकानावरती. आणि परत दुकानावर आलं आणि बिल वगैरे करून घेतलं. आणि एक ऑर्डर होती त्यांचं लगेचच मटेरियल लोड करून घेतलं. चला आता जाऊन न्याण्याकडं. आणि ते पतंग उडवत आहे. तर हे बघा, हे बुरशीच पतंग उडवत आहे इकडे याच्या पाठीमागं. तर आता ही गाडी घरी लावून बुलेट घेऊन जाऊ. पाणी पिऊन घ्या. आपल्या सगळ्याच पतंग कापणे बरं का. अरे मी याच्याकडून उडून घेईन. हे पोर काय साठी आहे? हाँ? मेरा बोर्ड आ देंगे मेरे को. पतंग काढू आणि नंतर काय म्हणता, मला उडतच येत नाही. कोणाकडून तरी वरती उडून घेऊ. मम्मीला वारी उडत येतं. मम्मी उडून दाखव. चला आता. सॅटिस्फॅक्शन. हे पाहिजे बिना आवळीचं पतंग उडवत आहे. कैमरामैन जल्दी फोकस करो. तर आता आलोय घरी चाय प्यायला. मला ताण द्यायला, चहा प्यायला नाही. मला ताण द्यायला मध्ये आवडतं वरती कॅमेरा चालू झाला आणि मी खाली चहा बनवले. तुझं काम ड्युटी आहे तुझी. त्यांना चहा वगैरे करून दिल्यानंतर मी पूजेचं ताट तयार करून ठेवलं आणि देवघरात नेऊन ठेवलं. आणि त्यानंतर मग मी रेडी झाले. सगळं आवरून वगैरे घेतलं आणि मग त्यानंतर मम्मी पप्पाचं फोटोशूट केलं. सगळ्या बायका पण आल्या होत्या. आम्हाला जायचं होतं मंदिरामध्ये पूजेसाठी, त्यामुळे मग आम्ही सगळे एका ठिकाणी जमलो होतो. नंतर आम्ही मंदिरात गेलो आणि अशी खतरनाक गर्दी होती की जागा पण नव्हती उभा राहायला. 1-1.5 तास लाईनमध्ये उभा राहून त्यानंतर मग आमचा नंबर लागला पूजा करण्यासाठी. तिथलची पूजा करून आम्ही गेलो राम मंदिरामध्ये. तिथलची पूजा केली आणि तिथे बायकांना हळदी कुंकू दिलं. त्यानंतर आम्ही आलो घरी. आणि मग घरी आल्यानंतर आमच्या वेळामध्ये हळदी कुंकूचा कार्यक्रम चालू झाला होता. ही माझी पहिली संक्रांत होती, त्यामुळे मला भरपूर अशा गोष्टी होत्या ज्या माहिती नव्हत्या. त्यामुळे मग काही ना काही नवीन शिकणं चालू होतं. सगळ्यांना हळदी कुंकू दिलं, तिळगुळ घेतलं आणि मोठ्यांचा आशीर्वाद पण घेतला. त्यानंतर आपले बंधू लोक घरी आले होते रात्री. मग आम्हाला जायचं होतं लग्न भावाच्या घरी तिळगुळ घेण्यासाठी. मग त्यांच्यासोबत आम्ही पण गेलो. झोपा चालल्या लगी बाई कुठे? तर मंडळी, असा होता आजचा दिवस. तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.